आज आपण पेपर जरा बघूया, कशा पद्धतीने टीईटीचा पेपर येतो. तो मराठी माध्यमाचा पेपर आहे आणि पहिली ते 5वी साठी आहे तो पेपर. आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असतं, पेपर संकेतांक दिलेला असतो, वेळ दिलेली आहे, एकूण गुण दिलेले आहेत. चला बघूया मग त्याच्यामध्ये. याच्यामध्ये पेपर 1 मध्ये काय काय बघा. मराठी विषय 1 ते 30 प्रश्न 30 गुणांसाठी, इंग्रजी 31 ते 60 प्रश्न 30 गुणांसाठी, बालमानसशास्त्र 61 ते 90 30 गुणांसाठी, गणित 91 ते 120 30 गुणांसाठी, परिसर अभ्यास 121 ते 150 30 गुणांसाठी. आता याच्यामध्ये चला मराठीमध्ये एक कविता आलेली होती पेपरमध्ये, ती आपण बघूया. पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 001 ते 004 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. चला, कोण वाचतंय कविता ही? वाचतंय उपस्थितांपैकी कोणी? पेपर 1 साठी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी पुढील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या, असा प्रश्न आहे तो. वाचतंय कोणी? हा, वाचू का सर? वाचा वाचा. एक second. कोपर्याशी गुणगुण अन अभंग, उभा केव्हाची एक तो अपंग. भोवतीचा अंधार तो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला. जीभ झालेली ओरडून शेष, 4 दिवसाचा त्यातही उपास. नयन थिजले थरथर ती हातपाय, रूप दैन्याचे हुबे मूर्त काय. जीव यावी पण त्याची कुणाला, जात उपहासूनी पसरला कराला. तोच येई कुणी परतुनी मजूर, बघून दिना त्या उधानून उर. म्हणे राहीन दिन एक मी उपाशी, परी लावू दे 2 घास यासी. किसा ओतून तया ओंजळीत, चालू लागे तो दीन बंधू आत. झाली का सर? ही एवढीच कविता आहे. याच्यामध्ये पेपरला आलेली ही कविता आपण बघतो. याच्यामध्ये दिलेलं आहे, कोपर्यासी गुणगुणत अन अभंग, उभा केव्हाचा तो एक अपंग. भोवतीचा अंधार तो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला. जीभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपवास. नयन थिजले थरथर ती हात पाय, रूप दैन्याचे उभे मूर्त काय. किव यावी पण त्याची कुणाला, जात उपहासून पसरला कराला. तोच येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून कौर. मने राहीन दीन एक मी उपाशी, परी लाभू दे 2 घास यासी. किसा ओतुनी या तया ओंजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट. या कवितेत कोणाचं वर्णन केलेलं आहे? कोणाचं वर्णन केलंय मग?
भाविकाचं, आजाराचं, अपंगाचं, मूर्तीचं. बोला. कवी कोणाचं वर्णन केलं या कवितेमध्ये? अपंग बोला लवकर. भाविकाचे. आता बघा, हे कुठे गेलेला आहे हा व्यक्ती? कोपऱ्यासी गुणगुणत एक अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार तो निमाला, हृदय त्याचे जणू जात आश्रयाला. जीभ झाली ओरडून शेष, 4 दिवसांचा त्यातही उपास. नयन थिजले थरथर ती हातपाये, रूप दैन्याचे उभे मूर्त काय. किव यावी पण त्याची कुणाला, जातोपसनी उपहासुनी पसरला कराला. तोच येई कोणी परतूनी मजुरी, बघुनी दिना त्या उधानून उर. म्हणे राहीन एक दिन उपाशी, परी लाभू दे 2 घास याशी. किसा ओतून तया ओंजळीत, चालू लगे तो दीनबंधू वाट. आता मूर्तीचं वर्णन तर नाहीये, बरोबर. आजाराचं पण वर्णन नाही. इथं 2 गोष्टींमध्ये आहे. तर भाविकाचं पण आहे आणि अपंगाचं. कोणतं येईल मग उत्तर याच्यामध्ये? सांगा पटकन उत्तर. अपंग. एक अपंगाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. त्याचे हातपाय का थरथरत होते? हातपाय का थरथरत होते? एक वाक्य आलंय बघा, हातपाय थरथरत होते. कशामुळे हातपाय थरथरत होते त्याचे? उपवासामुळे. दिसत नाही सर. स्क्रीनने दिसत आहे? बाकीच्यांना स्क्रीन दिसते का? नाही. स्क्रीन कोणालाच स्क्रीन दिसत नाहीये? दिसते सर, पण स्क्रीन दिसते सर, कविता वरती गेलेली, फक्त प्रश्न दिसते. हा, प्रश्न दिसताय असं. बर बर. प्रश्न दिसतोय का? त्याचे हातपाय का थरथरत हो. होते? बघा, आता बघा, त्याचे हातपाय का थरथरत होते? जीभ झालेली ओरडून शेष, 4 दिवसांचा त्यातही उपास, नयन थिजले थरथरती हातपाय, रूपदैन्याचे उभे. म्हणजे त्याला कशामुळे त्याचे हातपाय थरथर करत होते? उपवासामुळे. 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 दीनबंधू कोणाला म्हटलेला आहे? भिकारी, धनिकास, मजुरास, ईश्वरास. किव यावी पण त्याची कुणाला, जातो उपहासुनी पसरला कराला. तोच येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून कर. म्हणे राहीन दिन मी एक उपाशी, परी लाभू दे 2 घासे अशी. किसा ओतून तया ओंजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट. कोणाला म्हटलंय दीनबंधू मावर? वर आला. कोणाला दीनबंधू म्हटलंय? मजुरास. बरोबर. मजुरास म्हटलेला आहे. तो म्हटला की मी एक दिवस उपाशी राहील, पण याला 2 घास खाऊ घालेल. भिकाऱ्याच बघून मजुराने काय केले? भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? 2 नंबरचा ऑप्शन. भिकाऱ्याच्या ओंजळीत भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. किसा ओतून तया ओंजळीत. बरोबर, अगदी बरोबर. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? केशवसूत. 2 नंबर कृष्ण केशवदाम. कृष्णाजी केशव दामले. नंतर केशवसूत नावाने कोण लिहितं मग?
आता प्र के अत्रे जे प्रल्हाद केशव अत्रे नाव आहे त्यांचं. मग केशवसुत हे नाव कोणाला लागू पडलेलं आहे? बोला बोला. केशवसुत नावाने कोण आहे? त्याचं उत्तर आहे कृष्णाजी केशव दामले, दामले. पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया आपण. विवा शिरवाडकरांना काय म्हणतो आपण? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज. राम गणेश गडकरींना काय म्हणतो? गोविंदाग्रज. गोविंदराज. गोविंदाग्रज म्हणतो. आणि प्रके अत्रेंना काय टोपण नाव आहे? प्रके अत्रे केशव कुमार. केशव कुमार, अगदी बरोबर. यांचं केशव कुमार आहे आणि यांचं केशव सूत आहे. कृष्ण सूत. केशव दामलेंचं केशव सूत आहे आणि प्रके यात्रेंचं केशव कुमार आहे. अगदी बरोबर. चला पुढे. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? आई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. प्रश्नचिन्ह येईल का? पूर्णविराम येईल का? अर्धविराम येईल का? दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह, पर्याय क्रमांक चिन्ह. 4. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? अभिनंदन पत्र. अभिनंदन पत्र. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाहीये.
तर धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं. तर त्याला लिहिलेलं पत्र अभिनंदन पत्र आहे. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा काय म्हणतात त्याला? हजरजबाबी म्हणतात, वाचाळ म्हणतात, तोंडाळ म्हणतात, काय म्हणतात हजर त्याला? जबाब. हजर हजरजबाबी. जबाब. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार कधी प्राप्त झाला? हा प्रश्न आला होता. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार कधी प्राप्त झाला? माहिती आहे तुम्हाला? 6 फेब्रुवारी 2015. अजून कोणाचं उत्तर आहे? 15 बहुतेक. 2015ला त्यांना मिळालाय, पण मग किती तारखेला मिळालाय? 6 जानेवारी. ही तारीख एकदा चेक करूया आपण. मग 25 एप्रिल. हा जो प्रश्न आहे ना, माझ्या मते हा थोडा बाद झाला होता. तर हा जो पुरस्कार आहे ना, त्यांना 25 एप्रिलला प्राप्त झालेला आहे माझ्या मते. तिथे एप्रिल तारीख आली का? हा, 6 एप्रिल 2015 हे दिलेलं आहे. मुळात ते 25 एप्रिलचं उत्तर आहे. तो माझ्या मते तेव्हा तो प्रश्न आहे ना रद्द झालेला होता त्या वर्षी. तो आहे का रद्द झालेला प्रश्न आहे. एकदा ती तारीख आपण कन्फर्म करूया. तर त्यांना तो ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला असं म्हटलंय ना. त्यांना जाहीर जो झाला होता ना, तो 6 फेब्रुवारीला जाहीर झाला होता. ओके, 6 फेब्रुवारीला तो जाहीर झाला आणि 25 एप्रिलला दिला गेलाय, पण इथे 6 एप्रिलला आलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पंजाबातील घुमान येथे झाल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? कोतापल्ले. डॉक्टर सदानंद मोरे. मोरे. 3 नंबर. 3 नंबरचं आहे त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न. पंजाबातील घुमान येथे झालेलं आहे, त्याचं उत्तर काय आलं आपलं? डॉक्टर सदानंद मोरे. मोरे. सभा या शब्दाचे लिंग कोणते? श्रीलिंग. स्त्रीलिंग. तो सभा की ती सभा? ती सभा म्हणतो ना आपण. ते सभा. ते सभा. नंतर तुम्ही स्वतःला काय समजतात यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? पुरुषवाचक व आत्मवाचक. तुम्ही 1 नंबर. स्वतःला काय समजतात? प्रश्नार्थक व आत्मवाचक. रत्ना काय काय? प्रश्नार्थक व आत्मवाचक. प्रश्नार्थक व आत्मवाचक. बर, तुम्ही स्वतःला नाही नाही अधोरेखित अधोरेखित तुम्ही आणि स्वतःला पूर्ण वाक्य नाही 1 म्हणत, नंबर सर. अधोरेखित. वाचक. पुरुषवाचक आणि आत्मवाचक येणार होते लक्षात. आत्मवाचक. चला एक छोटासा उतार आहे, कोण वाचतंय? वाचकच. वाचा. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही तो मनुष्य धर्मीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दृष्ट असतो.
तो समाजाचा शत्रू बनतो. तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो. तो अनेकांना सुखी करतो. मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हा लपेष्टा सहन करतो आणि संकटांवर मात करतो. आता बघा इथे दिलेलं आहे, पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 13 ते 16 ची उत्तरे निवडा. महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झालं तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती देते. आळशी मनुष्य दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हालापेष्टा सहन करतो आणि संकटांवर मात करतो. चला, ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र मनुष्य कोणता? ज्याचे मन सत्याने 2 पवित्र नंबर. झालेले असते. अगदी बरोबर. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. अगदी बरोबर. निर्दोष व 1 उद्योगी नंबर. जीवनामुळे. आळशी मनुष्य कसा असतो? दृष्ट व समाजाचा दृष्ट शत्रू. समाज शत्रू. व दृष्ट व समाजाचा शत्रू असतो. शत्रू. धैर्यशील माणूस कसा ओळखावा? तो 4 सत्यप्रेमी नंबर. निर्मळाचा असतो. धैर्यशील माणूस कसा ओळखावा? सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा. हालापेष्टा सहन करतो, संकटांवर तो मात कर. मात करतो आणि मात कर. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होतं. आता प्रश्न काय विचारला आहे? धैर्यशील माणूस कसा ओळखावा? 3 नंबर. बरोबर. तो सत्यप्रेमी असतो, निर्मळ आणि शांत मनाचा असतो. शांत टवटवीत मनाचा. टवटवीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मलूल. 2 नंबर. टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द टवटवीत, मलूल. 2 टवटवीत नंबर. म्हणजे फुललेलं आणि मलूल म्हणजे काय? कोमेजून गेलेलं. चला, आता एक प्रश्न आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखीन दुरुस्ती सुचवा. आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया. कार्यक्रमाला ऐवजी कार्यक्रम 2 नंबरचा पर्याय. आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया. बरोबर. बरोबर, 2 नंबरचा पर्याय. कार्यक्रमाला ऐवजी काय पाहिजे होतं? कार्यक्रम पाहिजे होता. कार्यक्रम. साखरवाडी शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? साखर शब्द आहे, सार शब्द आहे, साडी शब्द आहे, अजून कोणता नाही? वडी. वडी वडी. नाही. वडी नाही. वाडी राहिला असतं चाललं असतं. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? सांगितलं होतं तुम्हाला. वेगाने धावणे. 1 नंबर. धावणे. अगदी बरोबर. खालीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? यापैकी नाही. यापैकी नाही. यापैकी नाही. 4 नंबर. सर्व आलाय, सम्राट आलाय, राष्ट्र आलाय. पुढील पैकी अचूक शब्द कोणता? पुनर्वसन, पूर्णवसन, पुनर्वसन, पुनर्वसन. 3 नंबर. 1 नंबर. 1 नंबर. 1 नंबर. 1 नंबरचं उत्तर आहे. आता पूर्णवसन म्हटलं म्हणजे काय झालं? पूर्ण शब्द येऊन जातो. तर पुनर्वसन, पूर्ण. र जो आहे तो वर रफार म्हणून गेलेला आहे. खालीलपैकी पुनर्वसन. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? अरे रे रे, शाबास, परंतु, म्हणून, आता, इकडे, करिता, साठी. 4 नंबर. क्रियाविशेषण. 4 नंबर.
अगदी बरोबर. करितासाठी. पुढील पैकी धातू साधित विशेषण कोणते? धातू होता आणि त्या धातूपासून मग धातू साधित विशेषण तयार झालं. वाहती नदी. फळभाजी. अगदी बरोबर. वाह नावाचा धातू होता आणि वाहापासून काय तयार झालं? वाहती. वाहती नदी. वाहती नदी. अगदी बरोबर. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? गवळी धार काढतो. एक नंबर. गवळी धार काढतो. काढणारा गवळी आणि काढण्याची क्रिया कोणावर होते? धारेवर. म्हणजे धार हे कर्म आलेलं आहे. जेव्हा ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलं असतं ते असतं सकर्मक क्रियापद. अगदी बरोबर. पुढचा आहे मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? विवेक लीला सिंधू. चरित्र. आता याच्यामध्ये बराच काथ्याकूट झाल्यानंतर याचं सुद्धा उत्तर बदललेलं होतं. म्हणजे हा प्रश्न रद्द झाला होता. तर याचं माझ्या मते विवेक सिंधू हे उत्तर आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच जणांनी याच्यावर आक्षेप पण घेतला होता. कारण गाथा सप्तशती नावाचा जो ग्रंथ आहे त्याला सुद्धा आद्यस्थान देण्यात आलेलं होतं. ओके. तर विवेक सिंधू एकदा याच्यावर आपण एक मिनिट मी चेक करतो. एक मिनिट. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? आद्य ग्रंथ तर लीळा चरित्र हे उत्तर दिलेलं आहे. आता बघ, काही सर पेपर ठिकाणी 2 चा आहे का 1 चा आहे? पेपर 1 चं चाललंय. पेपर 2 चं आता 9:40 ला सुरू होईल लेक्चर. तर विवेक सिंधू हा ग्रंथ दिलेला आहे तिथे. ओके. राहू द्या, तो रद्द झालेला प्रश्न आहे. पुढील पैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? मधुने 4 लाडू नंबर. खाल्ला. पूर्ण. मधुने मधुने लाडू लाडू खाल्ला खाल्ला आहे. असेल. खाल्ला असेल म्हणजे 4 नंबर. भविष्यकाळात बोललं. मधुने लाडू खाल्ला आहे. भुजंग प्रयात 4 नावाचं नंबर. जे वृत्त आहे, वृत्त पण येतात बघा. भुजंग प्रयात वृत्तातलं गण कोणतं आहे? गण कोणते आहेत भुजंग प्रयात? 1 नंबरचा ऑप्शन. त त ज ग ग ग. कुठलं वृत्त येते? भुजंग प्रयात. तर काय त्याचं? 1 नंबर. 30व्या अक्षरांती आहे. काय म्हटलं त्याचं उत्तर तुम्ही? 1 नंबर. 1 नंबर. त त ज ग ग. चला पुढचा प्रश्न. पुढील पैकी संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? शिकवलाय अलंकार. अनुप्रास. तर एक शब्द, कुठला शब्द पुन्हा पुन्हा येतोय? अनुप्रास मध्ये स स. संत म्हणते सप्तपदे सहवाचे संख्य बरोबर. साधूशी घडते. पुढील पैकी ओष्ठ्य वर्ण कोणता? ध. ध. कुठला आहे? भ हा ओष्ठ्य वर्ण ध. आहे. तर आपण हे मराठीचे 30 प्रश्न बघितले. ओके.
तुम्हाला जर वाटलं तर मी आता पेपर 2 चं मराठी घेणार आहे. दुसरी लिंक आहे ती पेपर 1 ला शेअर करतो मी. ओके, तर हे 30 प्रश्न आपण पेपर 1 चे पाहिले. तसंच पेपर 2 मधला आता मराठी बघणार आहोत. त्याला जरी तुम्ही जॉईन झालात सगळेजण तरी चालणार आहे. ओके, ही लिंक इथे आता संपेल 2 मिनिटं.